तू त्यांच्याकडे मदत मागितलीस, लोन मागितलंस, पण त्या लोन सकट ते तुझ्यासाठी अख्ख्या हॉटेलचा प्लॅन बनवून आले. हे सगळं फक्त आणि फक्त तू माई साहेबांचा मुलगा आहेस म्हणून, हो ना? म्हणजे तुमचं आता काय म्हणणं आहे? मी कोणाच्या तरी नावाचं दत्तक पत्र घेऊन यावं? काय बोलताय तुम्ही? अहो, माई माझ्या आई आहेत. मी त्यांचं नाव कसं पुसून टाकू? नाहीच पुसायचंय. माझं म्हणणं ते नाहीच आहे. हे बघ, मी पण माझ्या आईवडिलांचं नाव नाही पुसू शकत. आपण जे काही होते त्यांच्यामुळेच होत की नाही? मग तेजप्रताप, मी ना बरीच वर्ष एकटी राहत होते. मी पाहिलंय लोकांना कष्ट करताना छोटी छोटी गोष्ट मिळवण्यासाठी. मी स्वतः कबड्डी शिकण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेत. तुला माहितीये, लोकांना बँकेच्या रोज रोज खेटा घालायचे, आमच्याकडे येऊन हातापाया पडायचे, विनवण्या करायचे, फक्त आणि फक्त त्यांना लोन मिळावं म्हणून. आणि तेच लोन तुला इतक्या सहज मिळालं कारण तू माई साहेबांचा मुलगा आहेस. हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुला गिफ्ट द्यायचंय ना मला, स्वकमाईने. माई साहेबांचं नाव कुठेही न वापरता जर माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ना, मी ते नक्की घेईन. खूप उशीर झालाय, निघूया आपण. चल. बसा. तायडे. हा अगं ये तायडे, मी काय म्हणते, ते बघ कसं झालंय. छान बनवलंयस ग. परेशरावांना गिफ्ट करणारे, आमच्या नवीन घराच्या बाहेर लावायला. मस्त आहे, छान. बरं मी काय म्हणते, अगं मी आणि हे दोघं पण ना वैदूकडे जातो, दिवाळीचा फराळ देऊन येतो. त्यांना गप्पू कुठे चालली ना? थांब, मी ना बघ तिच्यासाठी पिशवी शिवली गिफ्ट म्हणून. छान शिवलीस ग, मस्त आहे. चल. आणि हो अगं, मी काय म्हणत होते, ते कुकरला मी बटाटे लावले, 4 शिट्ट्या झाल्या ना की आठवणीने बंद कर. ठीक आहे, मी आले की भाजी करते, नाहीतर मला उशीर होत असेल तर तुला फोन करते, मग तू कर. आई आई आई, शांतपणे जा ना तिच्याकडे चाललीस तर. हा, मन मोकळेपणानं गप्पा मार आणि निवांत ये. मी इकडे सगळं करून ठेवते, ठीक आहे? हा